नमस्कार सर, माझं नाव गौरांग आणि माझ्या शाळेचं नाव आहे श्री माधवराव पवार विद्यालय कोकीसरे। हा माझा मित्र आयन आसिफ आरवाडे। हे माझे मार्गदर्शक शिक्षक स्वप्नील श्रीकांत पाटील। माझ्या प्रकल्पाचे नाव आहे कबाड से जुगाड। यामध्ये आम्ही प्लास्टिक बॉटलचा वापर केलेला आहे। प्लास्टिक बॉटल्स जगभरामध्ये प्रत्येक सेकंदाला 1500 बॉटल्स टाकल्या जातात व प्रत्येक मिनिटाला दशलक्ष बॉटल विकल्या जातात। आणि यामध्ये तुम्ही पाहू शकता आम्ही इकडे गुगल केलेलं आहे। इकडे 9% बॉटल रियूज होत आहेत आणि बाकी सगळ्या बॉटल्स आपल्या पर्यावरणात पडलेल्या आहेत, जेणेकरून त्या रियूज होत नाही आहेत किंवा जास्तीत जास्त प्रदूषित होत आहेत। आपली पृथ्वी प्रदूषित होते, असं होऊ नये म्हणून आपण या प्रकल्पाचा वापर करू शकतो। या प्रकल्पामध्ये प्लास्टिक बॉटल्स एकावर एक रचल्या गेलेल्या आहेत, जेणेकरून चौकोनी ढाचा तयार झालेला आहे। हा ढाचा आपण कुठे वापरू शकतो? भारत सरकार मोठमोठे महामार्ग बनवत आहे व ते महामार्ग बनवताना रस्त्याकिनारी असलेल्या झाडांना तोडले जात आहे व त्याऐवजी नवीन झाडांची लागवड केली जात आहे। व ती लागवड आमच्या कोकणात सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे की इकडे गाईगुरं सोडलेली असतात व ती या झाडांना नुकसान पोहोचवतात किंवा उन्हाळ्यामध्ये सगळं सुकतं, तेव्हा ही झाडं हिरवीगार असल्यामुळे त्या गुरागायांना आकर्षित करतात स्वतःकडे आणि ती या झाडांना नुकसान पोहोचवतात। असं होऊ नये म्हणून आपण ह्या प्रकल्पाचा वापर करू शकतो। हा प्रकल्प आपण तिकडे राबवला तर हे झाडाच्या भोवतीने लावायचे। यामध्ये आपण पाण्याचा सुद्धा वापर करत आहोत। तुम्ही इकडे समोर बघू शकता, आम्ही एक डायमो म्हणून एक बॉटलमध्ये पाणी भरून ठेवलं आहे आणि खाली थेंब थेंब पाणी पडत आहे। असं आपण सगळ्या साईडने करणार आहोत, जेणेकरून झाडाला सतत पाणी भेटत राहील। रस्त्याकिनारी असणाऱ्या झाडांना पाणी कशा प्रकारे दिले जाते? यामध्ये टँकरचा वापर केला जातो। टँकरने एकसाथ पाणी ओतले जाते, जेणेकरून अर्धे पाणी झाडाच्या मुळात असते आणि अर्धे पाणी रस्त्यावर असते। असं न करता आपण जर ह्या प्रकल्पाचा वापर केला तर ह्याची कॅपॅसिटी 84 लिटर पर टाईम, म्हणजे पर वन टाईम 84 लिटर हे पाणी स्टोअर करून ठेवते। असं केलं तर त्या जे एका झाडाला पाणी वापरलं जातं आहे ते 2-3 मॉडेलमध्ये आपण वापरू शकतो। या प्रकल्पाला तयार करण्यासाठी तुला लागलेला खर्च? बाइंडिंग तार 25 रुपयाची आणि ग्लू लागला आहे तो 51 रुपयाचा, म्हणजे 50, म्हणजे टोटल मिळून 75 रुपीज। आणि हे आमच्या शाळेत कन्स्ट्रक्शन चालू होतं, हे तिकडे वेस्ट पडलं होतं, तिकडून आम्ही हे कलेक्ट केलं आणि याच्याऐवजी आपण वूडचा वापर करू शकतो।